आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। प्रभाग क्रमांक 26 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे यांनी नगरसेवक असताना संपूर्ण प्रभागात केलेल्या उल्लेखनीय विकास कामांना पुढे नेत पाटील पार्क, पाटील मळा परिसर आणि बालाजी नगरामधील नंदनवन कॉलनी इथे नव्या पाणीपुरवठा पाईपलाईन आणि ड्रेनेज पाईपलाईन कामांचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या महत्त्वपूर्ण कामांचा प्रमुख पुढाकार भागवतभाऊ आरोटे यांचाच असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा भाग जलसुविधा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने सक्षम होणार आहे। भूमिपूजन प्रसंगी परिसरामधील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामांची सुरुवात करण्यात आली, तर भागवतभाऊ आरोटे यांच्या हस्ते कुदळ मारून अधिकृतरित्या कामाला प्रारंभ करण्यात आला। नवीनच विकसित होत असणाऱ्या या भागामध्ये उर्वरित सर्व कामं लवकरच पूर्ण व्हावीत यासाठी आणखी निधी मंजूर करून विकास कामांची पूर्तता प्राधान्याने करण्यात येईल अशी ग्वाही भागवतभाऊ आरोटे यांनी दिली आहे। कार्यक्रमाला मधुकर शेठ जाधव तसेच भगवान गायकवाड, रवींद्र मगर, समाधान गायकवाड, विकाभाऊ सोनोने, महेश जोंधळे, मंगला खरोटे, कविता मंडलिक, दीपाली पाटील, सविता जोंधळे, समाधान पाटील, अरुण दळवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदनवन कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईनचं उद्घाटन झालं, यासाठी आपण जमलेलो आहोत। यासाठी मोठं योगदान जे दिलेले आहे आपले आरोटे साहेबांनी आणि जाधव साहेबांनी, तर आपण त्यांचं आपल्या कॉलनीतर्फे आभार व्यक्त करतो। त्यामुळे धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला असा सपोर्ट राहू द्या आणि आमचं जे पेंडिंग पुढचं काम आहे रस्त्याचं आणि स्ट्रीट लाईटचं तेवढं एक काळजीपूर्वक करून द्या लवकरात। नमस्कार, आज मैं प्रभाग क्रमांक 26 में नंदनवन कॉलोनी की जो रास्ते का जो काम के लिए जो उद्घाटन हुआ है, इनके लिए ये सभी नागरिक को अच्छे से अच्छे सुविधा उपलब्ध हो रहा है। इसके लिए सिंधे साहब को धन्यवाद, आरोटे साहब को धन्यवाद, बाकी जाधव साहब को धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। भूमिपूजन झालेले आणि ते लवकरच काम चालू होईल आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो का भागवतभाऊ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोणत्याच प्रभागात कामं चालू नाही, फक्त आमचा प्रभाग क्रमांक 26 या प्रभागामध्ये सर्वात जास्त काम चालू आहे। त्याचं श्रेय म्हणजे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो आम्हाला निधी दिला, त्या निधीतून आम्ही सर्व काम करू शकलो आणि करणार। तरी आपण नागरिकांना विनंती आहे का येत्या महानगरपालिकेमध्ये शिंदे साहेबांच्या पाठीमागे भक्कम उभं राहावं ही विनंती करतो। आपला भाऊ, आपल्या लाडक्या बहिणींना बी शिंदे साहेबांनी भरपूर योगदान दिलेले, त्याचा आदर्श घेऊन तुम्ही आमच्या मागे उभे राहा एवढंच सांगतो। धन्यवाद। स्ट्रीट लाईटची व्यवस्था झाली तर खूप चांगलं होईल, कारण की रात्री खूप अंधार असतं, लहान मुलं बाहेर खेळतात आणि जंगल असल्यामुळे थोडं विंचू, साप वगैरे यांची भीती असते। त्याच्यामुळे जर लाईटीचं काम लवकरात लवकर झालं तर खूप चांगलं काम होईल। आज बालाजी नगरमधील नंदनवन कॉलनी येथील ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो। खरं तर आपल्या भागात बघितलं असेल नवीन वस्ती होती आहे आणि जेवढ्या सुविधा द्याव्या तेवढ्या कमी पडत आहे, परंतु ते देणं कर्तव्य समजतो आणि या माध्यमातून नागरिकांच्या सुविधा कशा सुटतील या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक काम करतो आहे। गेली 4 वर्षे महापालिकेत प्रशासन असतानाही आमच्या पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या निधीमार्फत आणि काही महानगरपालिकेने दिलेल्या निधीमार्फत सदरील कामं खरं तर होत आहे। ही कामं करताना खरंच मनस्वी आनंद होतो आहे की सन्माननीय आमच्या पक्षाच्या नेत्यांनी निधी दिला आहे म्हणून लोकांची सेवा करू शकतो। आपण निवडून दिलं आहे आम्हाला मतदान देऊन, म्हणून आम्ही तुमची सेवा करतो। आणि आपण बघितलं असेल या प्रभागात काम करताना पाण्याच्या टाक्या असतील, पाण्याच्या पाईपलाईन असतील, ड्रेनेज लाईन असतील, पावसाळी लाईन असतील आणि रोड असतील, कॉन्क्रिटीकरण रोड असेल, डांबरीकरण रोड असेल, खडीकरणाचे रोड असेल, आम्ही 100% जितक्या सुविधा चांगल्या देता येतील ते देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि स्वतः फिरून प्रत्येक नगरात प्रभागामध्ये आता तुम्हाला माहिती बालाजीनगर पाटील पार्कपासून चालू होतं तर इथे सातपूर माळे परिसर लागला, इतकं मोठं बालाजीनगर आहे आणि मग त्याच्या विविध खोलण्या आहेत। पाटील पार्कचाही तसंच परिस्थिती वाढत आहे। माझ्या मते पूर्वी 2017ची लोकसंख्या आणि आत्ताची असं धरलं तर ही लोकसंख्या डबल आहे आणि आपल्या प्रभागाचे 2 तुकडे केले तरी एक प्रभाग झाला असता, परंतु तरी कामं
करण्याची संधी आपल्या लोकांच्या माध्यमातून मिळत आहेत। एवढीच मी विनंती करेल, बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु ही कामं आम्ही करत असताना, आपली सेवा करत असताना येणाऱ्या निवडणुकीतही सेवा करण्याची संधी द्या आणि सर्वांनी बरोबर राहावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।